नोव्हेंबर महिना. झाडांना नवीन पालवी फुटायला लागली आणि त्यासोबतच आमच्या मनालाही. घराच्या सभोवती असलेल्या फुलांच्या आणि इतर झाडांचं कटिंग करून आता 15 दिवस झालेत. वर्षातून एकदा, कधी कधी दोनदा या झाडांची छाटणी करावी लागते. कटिंग नंतर काही दिवस ती मोकळी नीरव वाटतात. जणू त्यातली चेतना काही काळ हरवली असावी. मग मनात एक अनामिक ओढ लागते. कधी नवी पालवीची सुरुवात होईल, कधी त्या टवटवीत पानांनी फुलांनी झाडं पुन्हा बहरतील. मग उगीच झाडांच्या अवतीभोवती फिरायचं, त्यांना गोंजारायचं, गरज नसताना पाणी घालायचं. अशा गोष्टी नकळत होऊन जातात. अखेर तो क्षण येतो आणि नव्या पालवीची नाजूक हिरवाई झाडावर उमलते. त्या लहानशा पानातून मनात नवा उत्साह जागतो आणि नव्यानं सृष्टीच्या चैतन्याची अनुभूती होते. या झाडांचं एक वैशिष्ट्य असतं, त्याची छाटणी करावीच लागते. काही वर्षापूर्वी छाटणी करायचं म्हटलं की जीवावर यायचं. छाटल्यानंतर झाडं ओकी दिसायची, बघवत नसायची. छाटणी करणं टाळलं जायचं. पण काही काळातच लक्षात आलं की झाडांची वाढ खुंटू लागली. पानं आणि फुलं वेडीवाकडी रोगट दिसू लागलीत. तेव्हा जाणवलं झाडांची छाटणी करणं का आवश्यक आहे ते. छाटणी केल्यावर पुन्हा झाडं टवटवीत नव्या जोमानं वाढतात. निसर्गाचा नियमच आहे, जुन्याचा शेवट झाला की नव्याची सुरुवात होते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी सर्वसाधारणपणे या महिन्यात पानगळती सुरू होते. ती फेब्रुवारीपर्यंत, कधी मार्चपर्यंत. मग नंतर पालवी यायला लागते. या काळातही झाडं ओकीबोकीच दिसतात. पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झाडांची छाटणी करून घेतली की 8-10 दिवसातच झाडांना पालवी फुटायला सुरुवात होते आणि महिनाभरातच झाडांना छानसा आकार येतो. बाळूमाळी गेल्या अनेक वर्षापासून आमच्याकडे येतोय. पावसाळ्याच्या वेळेला तो झाडं बघून म्हणाला, पाऊस कमी होऊ दे, दिवाळीच्या आसपास कटिंग करूया. त्याला झाड नेमकं कुठं छाटायचं त्याचं अचूक ज्ञान आहे. तो म्हणतो झाडांचे डोळे ठेवून छाटणी करायची असते. त्याचा झाडाबद्दलचा जिव्हाळा आणि आपुलकीच जास्त महत्वाची आहे. त्याने छाटलेली झाडं नेहमीच टवटवीत फुलांनी आणि आनंदानं भरून जातात. ही प्रक्रिया दरवर्षीच असते. यावर्षीचा सर्व खर्च 3,000 रुपये, ज्यामध्ये ट्रॅक्टरचा आणि कसबा वावड्याच्या झूम प्रकल्पात पालापोचळा नेण्याचा खर्च येतो. तो कदाचित 700 रुपयाच्या आसपास असावा. ट्रॅक्टर आता झूम प्रकल्पाकडे जाईल, जिथं या कचऱ्याचं रिसायकलिंग केलं जाईल. आता ही सारी झाडं अस्वस्थ झालीत. त्यांची समजूत घालावी लागेल. त्यांची निरोगी वाढ व्हावी यासाठी या सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक पूर्तता आवश्यक होती.